हिंगोलीच्या महाविकास आघाडीचा नगराध्यक्ष पदाचा उमेदवार ठरलाय। महाविकास आघाडीच्या बैठकीत उमेदवारांची घोषणा करण्यात आली। अर्चना भिसे नगराध्यक्ष पदासाठी उमेदवार असतील। याच पदाधिकाऱ्यांसोबत बातचीत केली आहे लोकशाहीचे हिंगोलीचे प्रतिनिधी गजानन वाणी यांनी। हिंगोली नगर अध्यक्ष पदावरती आता या ठिकाणी ठाकरे शिवसेनेचा उमेदवार असणार आहे। मला सांगा या ठिकाणी आता महाविकास आघाडीच्या सर्व कार्यकर्त्यांची बैठक घेतली, काय ठरलं? आज या ठिकाणी महाविकास आघाडीच्या वतीनं अर्चनाताई भिसे यांची उमेदवारी जाहीर झालेली आहे। त्या आमच्या विनायकांना भिसे यांच्या भगिनी आहेत आणि आम्ही मोठ्या उत्साहात आहोत की ज्या हिंगोलीकरांच्या मनात जी गोष्ट होती ती या ठिकाणी महाविकास आघाडीने दिलेली आहे। तो उमेदवार या ठिकाणी दिलेला आहे आणि अण्णाच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी आम्ही लढणार आहोत आणि जिंकणार आहोत। उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाला ही सीट गेलेली आहे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे तद्वतच महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून अर्चनाताई भिसे यांची आम्ही निवड केलेली आहे आणि त्या आता आमच्या अध्यक्ष पदाच्या उमेदवार असतील। एक लोकशाही विरोधात लोकशाही हा इथं आहे। तो त्यांनी त्याच्या मतदारसंघातल्या शहराचा विकास केला नाही, तो हिंगोली शहराचा काय विकास करणार? आणि ते स्वतः आमदार, भावाला पुन्हा नगराध्यक्ष, पुन्हा भावाला दुसऱ्या नगरसेवक आणि पुण्यातरी भाषेला पुन्हा जिल्हा परिषद सदस्य, सभापती, हे काय लावलं? हे काय नाटक आहे? कॅमेरामन राजेशसोबत गजानन वाणी, लोकशाही मराठी, हिंगोली। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।